Morning students. In previous lecture we see the characteristic of kingdom Monera, kingdom Protista and kingdom Fungi. Now today in this lecture we see the characteristic of kingdom Animalia. Then first characteristic आहे kingdom Animalia. Organisms are multicellular, eukaryotic and heterotrophic. बघा ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. ते हॅव मोर दॅन वन सेल्स, वन ऑर मोर सेल्स. आणि कशा आहेत, युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी आहेत. देन हेटेरोट्रॉपिक आहेत, होलोझोइक किंवा पॅरासाइटिक म्हणजे ते डिपेंड्स ऑन फूड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स. देन नेक्स्ट आहे मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर मोटाईल. मोटाईल आहेत, कशा आहेत तर काही हालचाल करणारे आहेत. मोटाईल्स म्हणजे काही चल. आणि फ्यू लाईक स्पॉन्जेस आर सेडेंटरी. कशा आहेत, स्पॉन्जेस लाईक सेडेंटरी. सेडेंटरी म्हणजे काय, जे खडकाला चिकटलेले असतात त्याला काय म्हणायचं, सेडेंटरी. देन सेल वॉल, प्लास्टिड्स अँड सेंट्रल व्हॅक्युअल आर ॲब्सेंट. ह्यांच्यामध्ये काय असतं, सेल वॉल ॲब्सेंट असतो. देन प्लास्टिड म्हणजे काय, लवके. नंतर सेंट्रल व्हॅक्युअल म्हणजे मध्यवर्ती ज्या रिक्तिका आहेत त्या काय असतात, ॲब्सेंट असतात म्हणजेच नसतात. देन ॲनिमल पजेस सेन्स ऑर्गन्स, नर्वस सिस्टीम अँड रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक. लाईक दॅट ॲनिमल पजेस सेन्स ऑर्गन, काय असतात, ज्ञानेंद्रिय असतात. सेन्स ऑर्गन म्हणजे काय, ज्ञानेंद्रिय. देन नर्वस सिस्टीम मज्जासंस्था किंवा चेतासंस्था. आणि रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाई म्हणजे साध्याला प्रतिसाद देणे. म्हणजे जर आपल्याला एक काटा टोचला तर आपलं काय होतं, लगेच ब्रेनला इन्फॉर्मेशन जाते ना, आपल्याला त्या सेन्स जाणवतात. मग हे काय करतात तर हे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये म्हणजेच किंगडम ॲनिमॅलियामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टरिस्टिक आढळतात. देन दे आर कंझ्युमर्स ऑफ व्हेरियस लेवल्स म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. कसे असतात हे, व्हेरियस लेवलमधील कंझ्युमर असतात, ग्राहक आहेत किंवा प्रथमग्राही, द्वितीयग्राही आणि तृतीयग्राही. एक्झाम्पल काय आहेत, फिशेस, फ्रॉग्स, कॅट्स, बर्ड्स, ह्युमन आल्सो. इन दिस एक्झाम्पल्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम ॲनिमॅलिया. देन नेक्स्ट पॉईंट आहे असेल्युलर असेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये पहिला आहे व्हायरसेस. बघा आता बघतोय जो कोरोना व्हायरस आहे तो त्याने किती थैमान घातलेला आहे आपल्या ह्याच्यामध्ये. तर लाईक दॅट असेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे हे जे आहेत कुठले आहेत, व्हायरसेस आहेत आणि लायकेन आहे आणि व्हायरॉइड्स आहेत. तर बघा व्हायरसेस आर नेम्ड सो बाय लुईस पाश्चर कन्सिडरिंग द मिनिंग वेनम ऑर पायझम. लुईस पाश्चर जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं, व्हायरसेस हे नाव हे केलं. आता या पुस्तकातल्या तुम्हाला डायग्रामसाठी मी हे केलेलं आहे, बट आपण डिटेलमध्ये माहिती बघूया. व्हायरसेस म्हणजे काय, व्हायरसेस आर असेल्युलर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक डिसीज कॉझिंग एंटिटीज. कसे आहेत हे व्हायरसेस, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक, खूपच स्मॉल असतात, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून त्यांना काय म्हणायचं, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. हे अपेशी असून रोग पसरवणारे, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. बघा आत्ताचा जो रिसेंट एक्झाम्पल आहे आपल्यापुढे जे कोरोना व्हायरस आहे ते कसं आहे, पूर्ण थैमान घातलेलं आहे आपल्या जगामध्ये. तर हा जो व्हायरस आहे ते काय आहे, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. तो दिसतोय का आपल्याला, नाही, अतिसूक्ष्मजीव आहे. मग डिस्कवरी ऑफ व्हायरसेस, काय आहे डिस्कवरी बघा व्हायरसेसची. तर ॲडॉल्ट मेयर इन 1886 हॅड डेमॉन्स्ट्रेटेड दॅट टोबॅको मोजॅक डिसीज इज इन्फेशियस. म्हणजे बघा टोबॅको, जी तंबाखूचं झाड आहे त्याच्यामध्ये जो रोग होतो टोबॅको मोजॅक व्हायरस, हा काय आहे तर इन्फेशियस, रोगकारक आहे. वेन द ज्यूस फ्रॉम टोबॅको प्लांट विथ मोजॅक डिसीज वॉज इंजेक्टेड टू हेल्दी प्लांट, द हेल्दी प्लांट शोड सिम्पटम्स ऑफ मोजॅक डिसीजेस. बघा जेव्हा टोबॅको प्लांटचं जे मोजॅक डिसीजनुसार ते इंजेक्ट केलं कुठल्या हेल्दी प्लांटला, तेव्हा काय झालं की हेल्दी प्लांटमध्ये सुद्धा काय झाले, त्या मोजॅक डिसीजचे लक्षणं दिसून आले. नंतर काय होतं, लॅवानस्की 1892 मेड एक्स्ट्रॅक्ट ऑफ इन्फेक्टेड लीव्ज. त्यांनी काय केलं, ह्या सायंटिस्टनं लॅवानस्की इन 1892 त्यांनी काय केलं, इन्फेक्टेड लीव्हचं एक्स्ट्रॅक्ट बनवलं आणि फिल्टर पेपर थ्रू विच बॅक्टेरिया कॅनॉट पास अँड इंजेक्टेड टू हेल्दी प्लांट. नंतर काय केलं की ते हेल्दी प्लांटला इंजेक्ट केलं. द हेल्दी प्लांट शो सिम्पटम्स ऑफ मोजॅक डिसीज. तरीसुद्धा काय झालं की जे मोजॅक जे प्लांट आहे त्याच्यामध्ये हे सिम्पटम्स दिसून आले हेल्दी प्लांटमध्ये. देन एम.डब्ल्यू. बिजरिंग 1898 called it as virus venom or poisonous fluid. म्हणून नंतर 1898 मध्ये काय केलं, जे सायंटिस्ट आहेत एम.डब्ल्यू. बिजरिंग यांनी काय केलं, व्हायरस व्हेनम
पॉयझनस फ्लूड आहे असं रेफर्ड ॲज कंटॅजियस व्हायम फ्लुडियम. ह्यांनी हे काय रेफर केलं ते की कंटॅजियस व्हिवम फ्लुडियम आहे. आता लुईस पाश्चर यूज द टर्म व्हायरस. नंतर सायंटिस्टनं लुईस पाश्चर जो सायंटिस्ट आहे त्यांनी काय केलं तर ही टर्म यूज केली कुठली व्हायरस. डिटेल स्ट्रक्चर ऑफ व्हायरसेस वॉज स्टडीड ओनली आफ्टर द इन्व्हेन्शन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जो डिटेल स्टडी आहे लुईस पाश्चर या शास्त्रज्ञांनी काय केली विषाणू ही संज्ञा मांडली आणि नंतर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप जो आहे चा शोध लागल्यानंतर व्हायरसच्या खगोल रचनेचा अभ्यास करता आला. मग स्टॅनली 1935 ऑब्टेन्ड टोबॅको मोझॅइक व्हायरस इन क्रिस्टलाइन फॉर्म. नंतर जे सायंटिस्ट आहेत 1935मध्ये स्टॅनली हे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं टोबॅको मोझॅइक व्हायरस म्हणजेच काय TMV ह्यांनी हे काय केलं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मांडलं. बघा हे टोबॅको मोझॅइक व्हायरस ह्या डायग्राममध्ये बघा हा जो आहे हॉलो कोअर आहे RNA आहे आणि कॅप्सोमियर आहे ह्याच्यामध्ये टोबॅको मोझॅइक व्हायरस. ह्याच्यामध्ये DNA आणि RNA व्हायरसेस असतात. टोबॅको मोझॅइक व्हायरसमध्ये DNA आणि व्हायरसेस आर ग्रुप्ड ॲज DNA और RNA व्हायरसेस. देन प्रोटीन कोट कॉल्ड कॅप्सूड इज मेड अप ऑफ स्मॉलर युनिट्स. द कॅप्सोमियर्स आर अरेंज्ड इन पॉलीहेड्रल और हेलिकल फॉर्म कॅप्सिड प्रोटीन जेनेटिक मटेरियल. बघा ह्याच्यामध्ये पॉलीहेड्रल फॉर्ममध्ये आहे हे DNA किंवा RNA जो आहे कसा आहे पॉलीहेड्रल फॉर्ममध्ये. Then the genetic material in viruses is either single stranded RNA or single or double stranded RNA. जे जेनेटिक मटेरियल असतं त्यांच्यामध्ये व्हायरसेसमध्ये ते कसं आहे आयदर सिंगल स्टँडर्ड म्हणजे एकच स्टँडर्ड असतं किंवा डबल स्टँडर्ड RNA और डबल स्टँडर्ड DNA. देन व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरियल सेल आर कॉल्ड बॅक्टेरियोफेज. मग व्हायरसेस तो चांगल्या सेलला जो अफेक्ट करतो त्याला काय म्हणायचं बॅक्टेरियल सेल. बघा ही डायग्राम बॅक्टेरियोफेजची त्यालाच काय म्हणायचं बॅक्टेरियोफेज. मग बॅक्टेरियोफेजेस विच नॉर्मली हॅव डबल स्टँडर्ड DNA. ह्याच्यामध्ये काय होतो डबल स्टँडर्ड DNA असतो बॅक्टेरियोफेजमध्ये आणि ह्याच्यामध्ये मोझॅइक व्हायरसमध्ये काय असतात ते पॉलीहेड्रल इन स्ट्रक्चर आणि RNA असतात ते पॉलीहेड्रल ह्याच्यामध्ये असतात. देन व्हायरसेस कॉजेस डिसऑर्डर्स लाईक लिप कर्लिंग येलोइंग मोझॅइक फॉर्मेशन in plants. Then you have heard of foot and mouth diseases in animal किंवा swine flu which are viral diseases. Smallpox, mumps आहे, herpes आहे to common cold viruses are the causative agents of many diseases and in humans the list included AIDS 2 म्हणजे HIV जो आहे व्हायरस तो काय त्याच्यामुळे कशामुळे होतं HIV मुळे काय होतं एड्स होतो. तर हे जे काय आहे ज्याच्यामुळं द जेनेटिक मटेरियल इन व्हायरसेस इज आयदर सिंगल स्टँडर्ड और RNA. मग जो व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरियल सेल्स जो व्हायरस बॅक्टेरियल सेलला इन्फेक्ट करतो त्याला काय म्हणायचं बॅक्टेरियोफेजेस. मग तो कसा असतो डबल स्टँडर्ड DNA स्ट्रक्चर असतं. समजलं. नंतरचा पार्ट आहे लायकेन. लायकेनचं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे बघा. लायकेन म्हणजे काय जे बघा ह्याच्यामध्ये आपल्या जंगलामध्ये किंवा ह्याच्यामध्ये झाडाला लागून किंवा एखाद्या झाडावरती दुसरं झाड आलेलं असतं बघा फुलासारखी डायग्राम असते तेच काय असतं लायकेन. मग लायकेन इज को एक्झिस्टन्स ऑफ अल्गी अँड फंगाय फॉर म्युच्युअल बेनिफिट. लायकेन काय आहे को एक्झिस्टन्स आहे अल्गी आणि फंगायमधलं. अल्गल मेंबर ऑफ फायकोबियंट ॲज इट इज कॉल्ड मोस्टली बिलॉंग टू सायनोबॅक्टेरिया और ग्रीन बॅक्टेरिया. हे कशाशी बिलॉंग्स असतं किंवा रिलेटेड असतं तर ग्रीन अल्गी. देन काय म्हणतात अल्गल मेंबरला लायकेन कशाचं अल्गीचं आणि फंगायचं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तर अल्गल मेंबरला काय म्हणतात फायकोबियंट तर फंगल मेंबर इज कॉल्ड मायकोबियंट. अल्गल मेंबरला म्हणतात फायकोबियंट आणि फंगल मेंबरला काय म्हणतात मायकोबियंट. दे आर एक्सलंट एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस. हे कशाचं आहे एक्झाम्पल सिम्बायोसिसचं एक्झाम्पल आहे म्हणजे बिकॉज दे शो द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अल्गी अँड फंगाय ऑल्सो. The algal component of lichen provide food to fungal part while fungus provide shelter to alga and also absorb water and minerals to alga. काय करतं algal part काय करतो तर लायकेनला काय करतो प्रोव्हाइड फूड अँड फंगल पार्ट. कशाला फंगल पार्टला काय करतं फूड प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. तर फंगस पार्ट काय करतं प्रोव्हाइड शेल्टर टू अल्गा. शेल्टर म्हणजे काय जे संरक्षण आहे शेल्टर टू अल्गा अँड आल्सो ऑब्झर्व वॉटर अँड मिनरल टू अल्गा. जे वॉटर आणि मिनरल आहे त्याचं ते हे करण्याचं काम कोण करतात तर फंगल पार्ट. द असोसिएशन ॲज इंटेन्स अँड इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय देम अ सेपरेट लिव्हिंग बिंग. देन दो
Found in extreme environments like snow-clad poles, lichens are sensitive to pollutions. Lichens काय असतात? Sensitive to pollution. They are not found in polluted region. हे कुठं सापडतात? polluted region मध्ये सापडत नाही. Hence are considered as pollution indicators. म्हणून ह्याला काय म्हणायचं? Pollution indicators. Lichens also play important role in soil formation by using specific acid production. नंतर आणखीन काय करतात की स्पेसिफिक प्रोडक्शनमध्ये भाग घेतात. तर लायकेनचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टन्ससुद्धा आहे. बघा, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स ऑफ लायकेन. लायकेन्स आर द फर्स्ट प्लांट टू सेटल डाऊन ऑफ रॉक्सवरती येतात किंवा प्लांट्सवरती येतात. काय करतो? कुठं सेटल होतात हे? प्लांट्सवरती किंवा खडकावरती वाढते. मग लायकेन्स ब्रिंग अबाउट वेदरिंग रॉक्स बाय रिलीजिंग कार्बोनिक अँड ऑक्झॅलिक ॲसिड. लायकेन्स हे कार्बोनिक अँड ऑक्झॅलिक ॲसिड बाहेर सोडून खडकांची झीज घडवून आणतात. मग खडकांची झीज झाल्यामुळे काय होतं? त्याचे रूपांतर सॉईलमध्ये होतात. यालाच काय म्हणायचं? पोडोजेनेसिस. वेदरिंग ऑफ रॉक लीड्स टू फॉर्मेशन ऑफ सॉईल अँड इज कॉल्ड पेडोजेनेसिस. ह्यालाच काय म्हणायचं? पेडोजेनेसिस म्हणजेच काय? मृदाजनन. देन आफ्टर लायकेन्स सम ब्रायोफाइट्स अँड अदर प्लांट्स ग्रो ऑन सच सॉईल. नंतर काय होतात? सगळे ब्रायोफाइट्स आणि अदर प्लांट्स आहेत ते परत त्या मातीवरती उगवतात किंवा वाढतात. नंतर इकॉनॉमिकली कसा इम्पॉर्टन्स आहे? हा काय झाला? इकॉलॉजिकल आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स ऑफ लायकेन कसा आहे? लायकेन्स आर युज्ड ॲज फूड ॲज दे कंटेन कार्बोहायड्रेट्स लाईक सबस्टन्स लायकेनिन. काय हे? कार्बोहायड्रेट्स असल्यामुळं लायकेन्स आर युज्ड ॲज फूड बिकॉज दे कंटेन कार्बोहायड्रेट्स. ह्याच्यामध्ये काय असतात? तर कार्बोहायड्रेट्स असतात म्हणून ते युज्ड ॲज अ फूड. लाईक सबस्टन्स लायकेनिन. लायकेनिन हे सबस्टन्स असल्यामुळं काय होतं की त्याचा खाण्यासाठी अन्न म्हणून वापर केला जातो. देन लिग्नोरा इस्क्युलेना लेंटा इज युज्ड ॲज फूड इन इस्रायल अँड अम्बिलिकॅरिया इस्क्युलेंटा इन जपान. जपानमध्ये काय करतात? हे फूड म्हणून उपयोग केला जातो. कुठं? लिकोनारा इस्क्युलेंटा नावाचे लायकेन अन्न म्हणून इस्रायल या देशात वापरले जाते. नंतर परमेलिया इज युज्ड इन करी पावडर. सांबर मसाल्यामध्ये सुद्धा काय केला जातो? परमेलिया म्हणून याचा वापर केला जातो. नंतर क्लॅडोनिया सिट्रॅट्रिया इवेर्निया परमेलिया आर युज्ड ॲज फॉडर फॉर रेनडियर्स अँड कॅटल्स. जे गुरेढोरं आहेत किंवा रेनडियर आहेत त्यांचं काय चारा म्हणून हा उपयोग केला जातो. हे लायकेनचे टाईप्स: क्लॅडोनिया, सिट्रॅरिया, इव्हर्निया, परमेलिया. देन उस्निक ॲसिड ऑब्टेन्ड फ्रॉम द उसनी अँड क्लॅडोनिया. उस्निक ॲसिड जे आहे ते कशापासून तयार केलं जातं? तर उसनी आणि क्लॅडोनिया. देन ॲज अँटीबायोटिक दिस ॲक्ट ॲज अ अँटीबायोटिक एजंट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि हे कशासाठी? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणून वापर केला जातो. देन लेबोरिया सायट्रॅरिया आर युज्ड इन रेस्पिरेटरी डिसीजेस. श्वसनाचे जे रोग आहेत म्हणजे TB त्याच्यासाठी हे जे लायकेन्स आहेत कुठले? लॅबोरिया आणि सिट्रॅरिया हे यूज केले जातात. देन पेल्टिगेरा इज युज्ड इन हायड्रोफोबिया. जलसन्नास जे रोगांमध्ये आहे, जलसत्रास, पाण्याची भीती वाटणे यांचा उपयोग काय होतो? त्याच्यामध्ये होतो. देन उस्निया युज्ड इन युरिनरी डिसीजेस. जे मूत्ररोगाशी संबंधित आहे ते उस्निया हे टाईप ऑफ लायकेन आहे ते यूज केलं जातं. सम लायकेन्स पजेस अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी. म्हणजे कर्करोग प्रतिबंधक म्हणून काय लायकेनचा यूज केला जातो. देन इन स्वीडन अँड रशिया लायकेन्स आर युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अल्कोहोल. स्वीडन आणि रशियामध्ये लायकेन्समध्ये कशाचा यूज केला जातो? अल्कोहोल निर्मितीसाठी केला जातो. देन लायकेन्स आर युज्ड इन द प्रोसेस ऑफ टॅनिंग अँड डाईंग. रंगकामाचं जे काम आहे टॅनिंग आणि डाईंगमध्ये काय केले जाते? यांचा उपयोग केला जातो. देन रोसेला लॅसॅलिया एक्स्ट्रॅक्ट आर युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ लिटमस पेपर. लिटमस पेपरच्या प्रिपरेशनमध्ये रोसेला आणि लॅसॅलिया हे एक्स्ट्रॅक्ट आहेत ते यूज केले जातात. देन ऑर्सियन अ बायोलॉजिकल स्टेन. जैविक रंग आहे ऑर्सियन इज ऑब्टेन्ड फ्रॉम आर्कोलेकिया अँड्रोगायना अँड ऑर्कोलेकिया टॉर्टॅरिया. जे ऑर्गॅनिक रंग आहेत कुठले? बायोलॉजिकल स्टेन जे आहे जैविक रंग कुठल्या ह्याच्यापासून उपयोग केला त्याचं निर्मिती केली जाते? तर आर्कोलेकिया अँड्रोगायना अँड ऑर्कोलेकिना टॉर्टॅरिया. देन इव्हर्निया अँड रॅमालिना आर द सोर्स ऑफ इसेन्शियल ऑइल. जे सुगंधी तेल आहे ते काय केले जातात?
इवर्निया आणि रामॅलिना हे काय केले जातात सोर्स म्हणून, इसेन्शियल ऑइलचा सोर्स म्हणून यूज केले जातात. विच आर युज्ड इन परफ्युमरी, सोप्स अँड अदर कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स. जे सुगंधी द्रव्य किंवा सुगंधी तेले तयार करण्यासाठी किंवा सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी इवर्निया, रॅमॅलिना हे जे आहेत लायकेन्स त्यांचा यूज केला जातो. हे झाले इकॉनॉमिकल आणि इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ लायकेन्स. मग लायकेन्स युज्ड ॲज द अल्गल अँड फंगल कंपोनंट. अल्गल कंपोनंट इज कॉल्ड फायकोबियंट आणि फंगल मेंबर इज कॉल्ड मायकोबियंट. In this way we see the characteristic of silent features of 5 kingdom. Which one they are? First आहे kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae and kingdom Animalia. And next point, cellular organisms. I hope that you will better understand. Then next chapter. Today second chapter will finish. Then next chapter we will see the next lecture. Thank you.